संपवलं नाही का झटक्यात? मग दुसरं ग्लास आणू? गण्या, तू ना तुझ्या बहिणीचाही वरताण आहेस हा? मग शेवटी लाडका भाऊ तुझाच आहे ना? राडा बिडा सुरू झाला की नाही घरात? अजून तरी असं काही दिसत नाही, पण तुम्ही जाताना काही कारस्थान केलं असेल ना, तर नक्कीच सुरू झाली असेल. सुरू झाला असणार यवाना. उठा आणि बाहेर जाऊन बघा एकदा. तुम्हाला सांगतो, जे औषध दिलं होतं की मी जानकी वहिनीनं, त्या औषधाने आपलं काम कवाच केलं असेल. जानकी वहिनींचं आई होण्याचं स्वप्न भंग पावलं असेल. उठा उठा, बाहेर जाऊन ऐका जरा गोंगाट. अमृता, अमृता काय होतंय? अमृता काय? वामन दादा, आत्याबाई, आत्याबाई, अमृता काय होतंय? अमृता, 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 डॉक्टरला फोन कर पटकन. अमृता, गाडी काढ, आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. अमृता, काय झालं? काय ग जानकी, काय झालं? तुम्ही जिकडे असाल ना तिकडून निघून लगेच घरी या. काय झालं? अहो, अमृताच्या पोटामध्ये दुखतंय. वामन दादा तिला सिटी हॉस्पिटलला घेऊन गेले. तुम्ही लवकरात लवकर घरी या. निघालो मी. आपण इथेच थांबा. काय झालं बाबन? कशी आहे? माहित नाही, आताच हाताने घेऊन गेले डॉक्टर. जानकी, आपण सगळेजण देवाची प्रार्थना करूया. अगं हे बाळ हाच अमृताच्या जगण्याचा आधार आहे ग. आत्याबाई, होईल सगळं ठीक, होईल. काय जानकी, अगं फोन उचलत जा ना. इथे काळजीने जीव वेडापिसा झालाय माझा. काय झालं अमृताचं? बरी आहे ना ती? उठली का ती? आता नाही येते तिला चक्कर, म्हणजे आता ठीक आहे. आत्याबाईने झोपायला सांगितले तिला. जसं काही जे काही होईल ना ते मी तुम्हाला फोन करून कळवीन. नक्की नक्की फोन कर, मी वाट पाहत. आणि हो, स्वतःची पण काळजी घे. हो ठीक आहे, ठेवते. काल मी यांना तुम्हाला कसली तरी बाटली दाखवताना पाहिली. त्या बाटलीतलंच काहीतरी नाही ना गेलं अमृताच्या दुधात? सुगंधा, हल्ली तुझ्या तोंडावरचा ताबा सुटायला लागलाय. एक गोष्ट लक्षात ठेव, हे असंच मूर्खासारखं वागत राहिलीस ना तर तुझा नवराच गोत्यात यायचा. असं झालं ना इल्याताई, तरी सुद्धा मला जरा सुद्धा दुःख होणार नाही. कारण माझा नवरा गोत्यात येतोय या दुःखापेक्षा त्याच्याबरोबर तुम्ही गोत्यात येताय याचा आनंद जास्त आहे माझ्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता याच्या पुढं कधीही गच्चीचा विषय काढायचा नाही, कळलं? काय झालं डॉक्टर? सगळ्या टेस्ट झाल्या, पण बाळ आणि आई दोघांची कंडिशन क्रिटिकल आहे. गेले 2 तास तुम्ही फक्त तपासण्या करताय आणि आता येऊन सांगताय की तिची कंडिशन क्रिटिकल आहे म्हणून. दादा प्लीज प्लीज शांत. क्रिटिकल आहे म्हणजे नक्की काय झालंय? आपल्या हातात फार कमी वेळ आहे. म्हणजे आणि 2 तासानंतर मी ह्या डिसिजनवर पोहोचलोय की आमच्या हॉस्पिटलच्या सिनियर डॉक्टर श्रद्धा कामत ही केस व्यवस्थित सांभाळू शकतात. अहो मग बोलवा त्यांना. मी फोनवर त्यांच्याशी बोलतो. डॉक्टर प्लीज प्लीज आमच्या अमृताचा जीव वाचवा डॉक्टर. आय ट्राय माय लेवल बेस्ट. येतो.